2026 मध्ये करिअर स्टार्ट करायचं आहे किंवा साईड इन्कम जनरेट करायची असेल, तर ती कशाद्वारे करायची? कोणते असे स्किल्स आहेत जे खरंच प्रॅक्टिकल आहेत आणि बिगिनर फ्रेंडली आहेत? कारण आजकाल सगळे फ्रीलान्सिंग करतात, पण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहेत. मग जे नवीन स्टार्ट करणार आहेत त्यांच्यासाठी काय? तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. 2026 मध्ये फ्रीलान्सिंग किंवा स्किलच्या जोरावर आपण एक चांगली साईड इन्कम आणि त्यालाच फुल टाइम इन्कम सुद्धा जनरेट करता येते. मग आता ते कसं? तर ते बघा. तर पहिलं आहे प्रॉब्लेम. तुम्हाला प्रॉब्लेम बघायचा आहे. ट्रेंड बघून स्किल शिकणं की समोरचा शिकतोय म्हणून ती स्किल शिकणं हे चुकीचं आहे. त्या बदल्यात तुमचा इंटरेस्ट कशात आहे आणि मार्केटची डिमांड काय ते आधी पाहिलं पाहिजे. जर मार्केटची डिमांड व्हिडिओ एडिटरची आहे आणि तुम्हाला इंटरेस्टच नसेल, तर ते काम करण्यात अर्थच नाही. त्यामुळे इंटरेस्ट आणि मार्केट डिमांड या 2 गोष्टी बघितल्या की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. कारण कधीही उत्तराच्या मागे नाही पळायचं, प्रश्नाच्या मागे पळायचं, की जिथे हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण सॉल्व्ह करून देणं, हेच असतं फ्रीलान्सरचं काम. सॉल्युशन देणं. ठीक आहे? तर या व्हिडिओमध्ये 4 करिअर स्ट्रॉंग करणारे किंवा इन्कम जनरेट करून देणारे स्किल्स मी सांगते, जे प्रॅक्टिकली पण आणि बिगिनर फ्रेंडली सुद्धा आहेत. पहिलं आहे कॅनव्हा किंवा ग्राफिक डिझाईन. आता कॅनव्हा आणि ग्राफिक डिझाईन थोडं वेगळं आहे. कॅनव्हा करून आपण ग्राफिक डिझाईन करू शकतो, कारण ग्राफिक डिझायनिंगसाठी वेगवेगळे ॲप सुद्धा आहेत. Adobe आहे, Photoshop आहे, प्रीमियर आहे, असे वेगवेगळे आहेत. पण कॅनव्हा हे एक स्वतंत्र ॲप आहे, ज्यात तुम्ही थंबनेल बनवू शकता, ज्यात तुम्ही वेगवेगळे YouTubeचे पोस्टर्स बनवू शकता, Instagram पोस्ट बनवू शकता आणि आज क्रिएटिव्ह थिंग्स या खूप डिमांडमध्ये आहेत. कारण Instagramवरच सगळे ग्रो करायला बघतात. मग Instagramवर ग्रो करण्यासाठी काय लागते? ती क्रिएटिव्हिटी. त्या पोस्टच्या माध्यमातून. ती तुम्ही क्रिएट करून देऊ शकता. एखादा YouTube व्हिडिओ थांबेल की नाही हे त्याचा थंबनेल सांगतो आणि तो थंबनेल बनवण्याचं काम कॅनव्हा करू शकतो. पण त्यामध्ये पण तुम्हाला कॅनव्हा कसं वापरायचं, काय करायचं? कॅनव्हा हे फ्री टूल आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथे रोज 30 दिवस जरी प्रॅक्टिस केली तरी तुमचं एकदम व्यवस्थित असं पोर्टफोलिओ बिल्ड होऊ शकतो आणि तिथेच कॅनव्हा डिझाइन मास्टर्स किंवा कॅनव्हा क्रिएटर्स असा एक ॲप आहे. ॲप म्हटल्यापेक्षा एक प्रोग्राम आहे त्यांचा. त्याच्यात तुम्ही तुमचे पोर्टफोलिओज किंवा तुमचे जे पण सॅम्पल्स आहेत ते टाकू शकतात. आणि जर ते क्लिक झाले, जसं आपण दुसऱ्यांचे पोस्टर्स असतील किंवा दुसऱ्यांचे टेम्पलेट्स असतील ते वापरतो. तसे तुम्ही तुमचे टेम्पलेट वापरले गेल्यावर तुम्हाला त्याचा पर क्लिक एक चार्ज भेटतो. हे झालं कॅनव्हाचं. दुसरी आहे ती म्हणजे सोशल मीडिया मॅनेजर. ज्याला 3-3, 4-4 तास Instagramवर कसे जातात हे कळत नाही. ट्रेंडची माहिती असते. त्याच्यासाठी हा खूप चांगला असा व्यवसाय म्हणून म्हणू शकतो. कारण आज लोकं त्याच्यातून बिझनेस करतायत. सोशल मीडिया ग्रो करण्यासाठी आज लोकं एका महिन्याचे 4-4 लाख हे करतायत. कारण ते तिथे रिझल्ट देतायत, की तुमचा जो पण आम्ही Instagram आहे, तो इथून इथपर्यंत तुम्हाला नेऊन दाखवू. 0 to 100K. 100K पॉसिबल नाही होत महिन्यात. पण जे पण असेल ते, कारण आज लोकं सगळा व्यवसाय, आज सगळे ब्रँड्स, आज सगळीच लोकं टीव्ही ॲड सोडून ह्यावर आलेत, Instagramवर आलेत. त्याच्यामुळे सोशल मीडिया मॅनेजर हा खरं तर कंटेंट क्रिएटरच्या मागचा एक चेहरा असतो, जो त्याला पोस्ट शेड्यूल करण्यासाठी, ट्रेंड शोधण्यासाठी, नवीन-नवीन आयडियाज क्रिएट करण्यासाठी मदत करतो. ते पोस्ट टाईमवर जायला पाहिजे. त्यानंतर DMला रिप्लाय केला पाहिजे. हे सगळं सोशल मीडिया मॅनेजर करतो. त्यामुळे ह्यात सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केली, जर ट्रेंड शोधले, तुमचा पोर्टफोलिओ तयार केला, तुमचं एक स्वतःचं अकाउंट क्रिएट करून तुम्ही जर स्वतः ते ग्रो केलं 1 महिन्यात, 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात, तरी तुम्ही नंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ते सांगू शकता आणि तुम्ही सोशल मीडियाचा रोल घेऊ शकता. त्या सोशल मीडिया मॅनेजर स्टुडंट्स करू शकता, जॉब होल्डर्स जे आहेत त्यांना पार्ट टाईम करायचं असेल तेही करू शकतात. तिसरी आपली स्किल आहे ती व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग YouTube आणि Instagram हे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून चालतात. जास्त करून YouTubeला. YouTubeला जे मोठे-मोठे क्रिएटर्स आहेत, मोठे-मोठे व्हिडिओज टाकतात आणि त्यांना व्हिडिओ एडिटर्सची खूप जास्त गरज आहे. Instagramवर सुद्धा पहिले 3 सेकंड खूप महत्त्वाचे असतात. ते हुक्सचे किंवा व्हिडिओ एडिटर्सच्या कमालीचे असतात. तेव्हाच कुठेतरी तो व्हिडिओ व्हायरल होतो. ठीक आहे. तर हे सगळं जे आहे ना, ते कसं असतं
व्हिडिओ एडिटरच्या हातात असतं की व्हिडिओ एडिटिंग किती चांगली केली जाईल, जेणेकरून तो माणूस त्या पेजवर थांबला पाहिजे आणि फॉलो केलं पाहिजे. त्यामुळे जर फॉलोअर्स वाढवायचे असतील किंवा कंटेंट क्रिएटर्सला रीच हवी असेल, तर व्हिडिओ एडिटर्सची जास्त गरज असते. आणि आज प्रत्येक जण व्हिडिओ एडिट करत बसत नाही, तर तो व्हिडिओ एडिटरला देतो आणि त्या प्रत्येक व्हिडिओचे चार्जेस असतात किंवा कधी-कधी मोठे-मोठे क्रिएटर्स तर 1-1 मंथ किंवा 6-6 मंथचे बंडल देतात आणि त्या बंडलनुसार तुम्ही काम करता. तर हे झालं व्हिडिओ एडिटर. व्हिडिओ एडिटर सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये CapCut, VN, InShot हे सगळे ॲप आहेत. त्यामध्ये करू शकता. त्यानंतर Filmora वगैरे सुद्धा ॲप आहेत, जे ह्याच्यावर फ्री चालतात लॅपटॉपवर. तेही तुम्ही करू शकता. चौथा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रीलान्सिंगचा कॉम्बिनेशन करू शकता. जर तुम्हाला कंटेंट रायटिंग येत असेल, की स्क्रिप्ट कसे लिहितात किंवा हुक कसा, जसं मी मगाशी म्हटलं की पहिले 3 सेकंदामध्ये हुक जर चांगला असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग चांगली असेल, त्यातला हुक जो आहे ना, तो तुम्हाला लिहिता येतोय का? तुम्हाला स्क्रिप्ट लिहिता येते का? तुम्हाला कंटेंट लिहिता येतोय का? हे सगळं जर येत असेल आणि जर प्लस पॉइंट तुम्हाला सोशल मीडिया मॅनेज करता येते किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येते, तर ह्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही फ्रीलान्सिंग सारख्या वेबसाईट आहेत, अपवर्क आहेत, फायवर आहेत, यासारख्या वेबसाईटवर तुम्ही काय करू शकता, जाऊन तिकडे तुमचं कॉम्बिनेशन पोर्टफोलिओ विकू शकता, की मी तुम्हाला ही पण सर्व्हिस प्रोव्हाइड करेल आणि ही पण सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. आता एखादा माणूस 2 माणसांकडे जाण्यापेक्षा तो एकाच माणसाकडे जाईल जो ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे हा प्लस पॉइंट होईल. मग ही जर्नी होते फ्रीलान्सिंगची. आता हे शोधायचं कसं आणि ठरवायचं कसं, की मला काय? पण पहिला तुमचा इंटरेस्ट डिसाईड करायचा, की मला कशात इंटरेस्ट आहे. मला क्रिएटिव्हिटी आहे, तर मी डिझाईनमध्ये जाऊ शकतो किंवा जर मी इंट्रोव्हर्ट आहे, मला बोलायला नाही आवडत, तर मग तुम्ही व्हिडिओ एडिटिंगमध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला लिहिता चांगलं येत असेल, तर तुम्ही कंटेंट रायटिंगमध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजर्स बनायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह बोलणारे पाहिजेत. कारण तिथे ट्रेंड सेट केला जातो. तिथे तुम्हाला कधी-कधी बोलावे लागतं. काही पेजेस आहेत जिथे नाही बोलावं लागत, पण काहींना असं असतं, की तुम्ही पण फ्रंट कॅमेरा यायला पाहिजे कधी-कधी असंही असतं. तर ते सोशल मीडिया मॅनेजरचं काम आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने तुम्ही स्किल निवडू शकता. त्यावर 30 दिवस जरी तुम्ही रोज मेहनत केली, तरी त्या 30 दिवसात तुमचे चांगले असे पोर्टफोलिओ तयार होतील, सॅम्पल्स तयार होतील आणि मेन म्हणजे एक्सपिरियन्सपेक्षा म्हणजे ज्याच्याकडे एक्सपिरियन्सच नाही तो सॅम्पल्सच्याच जोरावर उडी मारू शकतो. सॅम्पल्स जितकं चांगलं, जितकं तुमचं प्रेझेंटेशन चांगलं, जितका तुमचा पोर्टफोलिओ चांगला, तितकी तुमची डिमांड जास्त. आता पुढे क्लायंटला अप्रोच कसा करायचा, ती फ्रीलान्सिंग जर्नी सुरू कशी करायची, ते एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येईन. थँक यू.